नमस्कार मित्रांनो 2024-25 साठी स्कॉलरशिप फॉर्म चालू झालेले आहेत मित्रांनो। तर स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी जे सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म लागतो तो कसा डाउनलोड करायचा, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म म्हणजेच हमीपत्र मित्रांनो, ते कसे डाउनलोड करायचे आणि ते कसे फिल करायचे हे आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। चला तर मग व्हिडिओला सुरू करूया। तर मित्रांनो, सेल्फ डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्कॉलरशिपचा आयडी पासवर्ड माहिती पाहिजे। त्या अगोदर मित्रांनो तुम्ही गुगलवरती जायचं आहे। गुगलवरती महाडीबीटी असं सर्च करायचं आहे। त्यानंतर सर्च केल्यानंतर वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे येथे ओपन होणार आहे। इथे दाखवले गेलेले मित्रांनो ॲप्लिकंट लॉग इन हिअर। ॲप्लिकंट मित्रांनो इथे तुमचा युजर नेम टाकायचा आहे। त्याच्यानंतर मित्रांनो तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। त्याच्यानंतर पासवर्ड टाकून झाल्यानंतर जो काही कॅप्चा आलेला आहे तो कॅप्चा इथे तुम्हाला फिल करायचा आहे। कॅप्चा फिल झाल्यानंतर लॉग इन हिअर तिथे दाखवलं आहे ग्रीनमध्ये, ते तुम्हाला लॉग इन करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो इथे आयडी पासवर्ड टाकून लॉग इन केल्यानंतर तुमचा लॉग इन आयडी इथे असा ओपन झालेला आहे। वेबसाईटचा इंटरफेस आपल्यासमोर अशा प्रकारे दाखवलं गेलेलं आहे। तर मित्रांनो फॉर्म असा ओपन झालेला आहे। लेफ्ट साईडला तुम्ही पाहू शकता पूर्ण ऑप्शन्स इथे दिलेले गेलेले आहेत। तर ऑप्शन्स मित्रांनो होम, प्रोफाईल, ऑल स्कीम, माय अप्लाइड स्कीम, माय कॅन्सल स्कीम, राईट टू गिव्ह अप। राईट टू गिव्ह अप जे ऑप्शन आहे मित्रांनो, ते राईट टू गिव्ह अप ऑप्शन तुम्हाला चुकूनही दाबायचं नाही आहे। तर जर ते दाबलं तर तुम्हाला स्कॉलरशिप येणार नाही। राईट टू गिव्ह अप चुकूनही दाबायचं नाही। त्याच्यानंतर मित्रांनो ग्रेव्हियन्स दाखवलं गेलेलं आहे। त्याच्यानंतर डिक्लेरेशन फॉर्म, जे मेन म्हणजे आपल्याला डिक्लेरेशन फॉर्म आहे तो डिक्लेरेशन फॉर्म इथे आपल्याला डाउनलोड करायचा आहे। तर तो कसा डाउनलोड करायचा हे आपण पाहूया। डिक्लेरेशन फॉर्मवरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर येथे डिपार्टमेंट दाखवलं गेलेलं आहे। डिपार्टमेंट मित्रांनो आता कास्ट वाईज वेगवेगळं असतं, तर हे पूर्ण तुम्हाला मी सांगतो। तर मित्रांनो त्याच्यानंतर डायरेक्टर ऑफ आर्ट, पूर्ण डायरेक्टर ऑफ हायर एज्युकेशन, त्याच्यानंतर OBC SBC, जे OBC कास्टमध्ये आहेत त्यांनी OBC SBC VGNT SBC जे SCमध्ये आहेत त्यांनी येथे क्लिक करायचं आहे। क्लिक केल्याच्यानंतर स्कीम, त्याच्यानंतर जर तुम्ही VGNT असाल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर VGNT, त्याच्यानंतर राजश्री छत्रपती शाहू मेरिट लिस्ट, त्याच्यानंतर तुमची जी काही स्कीम आहे मित्रांनो त्याच्यानुसार ती सिलेक्ट करून डिक्लेरेशन फॉर्म इथे तुम्हाला डाउनलोड करायचा आहे। पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर SBC केल्याच्यानंतर इथे तुम्ही पाहू शकता डिक्लेरेशन फॉर्मॅट फॉर बेनिफिशियरी, डाउनलोडवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे फॉर्म इथे ओपन करायचा आहे आणि डाउनलोड मित्रांनो तो फॉर्म इथे होणार आहे। तुम्ही पाहू शकता डाउनलोड झालेला आहे फॉर्म मित्रांनो। तर पाठीमागे आल्याच्यानंतर ज्यांची कास्ट ओपन आहे त्यांनी येथे मित्रांनो डायरेक्टर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे सिलेक्ट करायचं आहे। त्याच्यानंतर पुढं स्कीममध्ये राजश्री शाहू महाराज किंवा पंजाबराव केलं तरी चालतं, राजश्री शाहू महाराज करायचं आहे। त्याच्यानंतर डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे। डाउनलोड केल्यानंतर ओपन होईल, ओपन करायचं आहे मित्रांनो। तुम्ही पाहू शकता जे ओपनचे विद्यार्थी आहेत त्यांनी हा प्रतिज्ञा फॉर्म किंवा डिक्लेरेशन फॉर्म डाउनलोड करून घ्यायचा आहे। याची प्रिंट घेतल्यानंतर आता पुढे हा फिल कसा करायचा ते महत्त्वाचं आहे मित्रांनो, ते मी आता तुम्हाला सांगतो। तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता प्रतिज्ञापत्र इथे मी डाउनलोड करून घेतलेलं आहे। तर हे कसं फिल करायचं आहे ते आपण आता पाहणार आहोत। तर मित्रांनो प्रतिज्ञापत्र फिल करण्या अगोदर तुम्हाला तुमची पूर्ण माहिती इथे भरावी लागणार। ते तुमच्या फादरच्या नावाने भरायचं आहे मित्रांनो, हे मेन लक्षात ठेवा। हे प्रतिज्ञापत्र डिक्लेरेशन फॉर्म तुमच्या फादरच्या नावाने भरायचं आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता मी श्री, इथे तुमच्या फादरचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर पुढे तुम्ही पाहू शकता इथे राहणार दाखवलं आहे, तुमच्या गावाचं नाव इथे टाकायचं आहे। गाव जे काय असेल तुमचं इथे तुम्हाला इथे गावाचं नाव टाकायचं आहे। त्याच्यानंतर पुढे तालुका दाखवला आहे तुमचा, इथे तालुका टाकून घ्यायचा। त्याच्यानंतर जिल्हा, जो जिल्हा असेल तो जिल्हा। तर पुढे पहा मित्रांनो, येथील कायम रहिवासी असून मला एकूण म्हणजे तुमच्या फादरला एकूण किती अपत्य आहेत, तुम्ही बहीण भाऊ किती आहेत ते इथे तुम्हाला टाकायचं आहे। सपोज 3 आहेत तर 3 टाकायचं आहे। तर त्याच्यानंतर त्यापैकी जर 2 मुले असतील तर 2 मुले व 1 मुलगी आहे, तर 2 मुले व 1 मुलगी आहे। तर त्याच्यानंतर पुढे जी फिलिंग द ब्लँक्स आहे तर त्याच्या तिथं तुमचा विद्यार्थ्याचं नाव टाकायचं आहे, स्वतःचं नाव टाकायचं आहे। जो काही विद्यार्थी आहे तो विद्यार्थ्याचं नाव इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर हा तुम्ही कोणत्या इयरमध्ये एज्युकेशन घेत आहात, फर्स्ट इयरला आहात, सेकंड इयरला आहात, थर्ड इयरला आहात, ते तुम्हाला इथे राईट करायचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जर स्त्री पुरुष कोण असाल तिथे इथे तुम्हाला राईट करायचं आहे। त्याच्यानंतर तो ती फिलिंग द ब्लँक्स या महाविद्यालयात, तर इथे तुमच्या कॉलेजचं नाव टाकायचं आहे। कॉलेजचं नाव व्यवस्थितपणे टाकून घ्यायचं आहे। कॉलेज नेम इथे टाकायचं आहे। त्याच्यानंतर विद्यालयामध्ये
तुमचं जर असेल, आता इथं अभ्यासक्रम दाखवला गेलेला आहे. अभ्यासक्रम म्हणजे तुम्ही इंजिनिअरिंगला घेताय की फार्मसीला घेताय, तर इथे तुम्हाला ते टाकायचं आहे. इंजिनिअरिंग फर्स्ट इयर असं टाकू शकता. त्याच्यानंतर तो स्कीम कोणती आहे मित्रांनो, जर तुम्ही ओपन असाल तर राजश्री शाहू आणि डॉक्टर पंजाबराव देशमुख ह्या 2 स्कीम आहेत. आणि जर तुम्ही अदर कास्टमध्ये असाल तर पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर व्हीजीएनटी, पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिप फॉर ओबीसी असं इथे तुम्ही टाकू शकता. त्याच्यानंतर योजनेकरिता अर्ज करत असून माझ्या कुटुंबातील जर तुमच्या ब्रदर किंवा सिस्टरने अगोदर जर या स्कीमचा लाभ घेतला असेल तर तिथे तुम्ही इथे टाकू शकतात की जर तुम्ही सेकंड नंबरचे असाल तर तुम्ही टाकू शकतात अगोदरच्या सिस्टर किंवा ब्रदरने घेतलेला आहे आणि त्याचं इथे नाव टाकायचं आहे. जर कोणीच घेतलेलं नसेल तर इथे 0 करायचं आहे. इथे डॅश करून इथे खाली तुम्ही पाहू शकता इथे विद्यार्थ्याची साईन करायची आहे. त्याच्यानंतर इथे फादरची तुमच्या साईन करायची आहे. इथे तुम्हाला डेट टाकायची आहे व्यवस्थितपणे आणि ठिकाण जे काय असेल ते. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्रतिज्ञापत्र डिक्लेरेशन फॉर्म भरू शकतात. तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत हा व्हिडिओ शेअर करा. चला तर मग जय हिंद, जय महाराष्ट्र.